त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-KYC केलं नाही। 1,65,00,000 बहिणींनी ई-KYC केलं, त्यामुळे त्या पात्र ठरल्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या काळात मोठ्या गाजावाजात आणली गेली आणि महायुती सरकारसाठी ही योजना गेम चेंजर ठरली। मात्र आता याच योजनेबद्दल तब्बल 92 लाख लाभार्थी अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पडताळणी ई-KYC प्रक्रियेनंतर लाभार्थी महिलांची संख्या 2,48,00,000 थेट 1,65,06,164 इतकी झाली आहे। म्हणजेच तब्बल 92 लाख महिला योजनेतून बाहेर पडल्या आहेत। या अपात्रतेमध्ये सर्वात मोठा आकडा आहे तो ई-KYC पूर्ण न केलेल्या महिलांचा। तब्बल 62 लाख महिलांनी ई-KYC पूर्ण केलेली नाही। त्यानंतर 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या 16 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। याशिवाय शासकीय कर्मचारी असलेल्या 4,42,000 महिला, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या 3,60,000 महिला, एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या 2,50,000 महिला आणि 65 वर्षाची वयोमर्यादा ओलांडलेल्या 1,80,000 महिलांचाही समावेश आहे। दरम्यान ई-KYC न झाल्यामुळे ग्रामीण दुर्गम तांत्रिक अडचणींचा सामना करणाऱ्या गरजू महिलांवर अन्याय झाला का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी 92 लाख महिलांना योजनेतून वगळल्याचा आरोप करत सरकारवर टीका केली आहे। या योजनेचा मासिक आर्थिक भार आता सुमारे 2,485 कोटी रुपये तर वार्षिक खर्च सुमारे 29,819 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या 92 लाख महिलांना अपात्र करण्यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि ई-KYC न झालेल्या गरजू महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळणार का, यावर सरकारचं काय स्पष्टीकरण आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या आकडेवारीबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।